नमस्कार दर्शको, उजनी धरणाची संध्याकाळी 9ची अपडेट आपण अत्यंत महत्त्वपूर्ण घेणार आहोत। सध्या भीमा नदी पात्रात पंढरपूर येथे किती पाणी आहे, दौंडची आवक किती आहे व उजनीतून भीमा नदीमध्ये किती पाणी सोडलेले आहे, वीर धरणातून किती पाणी येत आहे, एकत्र प्रवाह किती आहे, हे सर्व पाहणार आहोत। त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा व मिळवत रहा शेतीविषयक व उजनी धरणाच्या ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट। संध्याकाळी 7 वाजता जी अपडेट आलेली होती त्यामध्ये दौंडची आवक ही 1,41,407 क्युसेक्स होती। भीमा नदीत काल रात्री पासून 60,000 क्युसेक्सचा 8:30 वाजता काल रात्री विसर्ग सुरू होता। तो रात्री 11 वाजता काल 75,000 क्युसेक्स केला। आज सकाळी 9:30 वाजता तो 90,000 क्युसेक्स केला। यामध्ये वीज निर्मिती 1600 सुरू होती। सध्या 9 वाजताच्या अपडेटनुसार आवक वीर धरणातून 54,760 क्युसेक्स आहे। तर उजनीतून 5:30 वाजता विसर्ग वाढवून 1,10,000 केला होता। आता मात्र तो 9 वाजता 1,25,000 क्युसेक्स केला आहे। यात वीज निर्मिती 1600, वीर मधून येणारी 54,760 क्युसेक्सची आवक सध्याची व उजनीतून सोडलेले भीमा नदीमध्ये जे पाणी आहे 1,26,600, अशी दोन्ही विसर्गाची बेरीज 1,81,360 क्युसेक्स होण्याची शक्यता आहे। दोन्ही विसर्ग नरसिंगपूर येथील नीरा भीमा संगम येथे एकत्र येणार आहेत। सदर विसर्गात आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे। तर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे भीमा प्रशासनाने आवाहन केलेले आहे। दुपारी 1 पर्यंत पंढरपूर येथे 440.85 मीटर नदी पातळी होती। तर 4 वाजता तीच पाणी पातळी 441.29 मीटर झाली। 5 वाजता 441.45 मीटर झाली। तर आता 9 वाजता नदीची पाणी पातळी 441.97 मीटर पाणी पातळी झाली आणि नदीमध्ये 77,708 क्युसेक्स पंढरपूरच्या चंद्रभागेमध्ये सध्याला प्रवाह सुरू होता। तर पंढरपूर येथील इशारा पातळी 443 मीटरची आहे। तर धोका पातळी 445.40 मीटरची आहे। आता सीनामाडा योजनेतून 180 क्युसेक्सचा विसर्ग सध्या सुरू आहे। वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, दहगाव उपसा सिंचन योजनेतून थोडा कमी केलेला आहे, तो 40 क्युसेक्स केलेला आहे। तर बोगद्यातून विसर्ग वाढवलेला आहे, तो 800 क्युसेक्स केलेला आहे। तर कॅनल अद्यापही सुरू नाही, तो बंद आहे। धरणाची टक्केवारी संध्याकाळीपर्यंत 100% व 0 पॉईंट म्हणजे 100%वर आणून ठेवलेली आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा 117.23 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा हा 53.57 TMC झाला आहे। अशाच प्रकारच्या पुढील ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राइब करा व बातम्या आवडत असतील तर लाईक मात्र निश्चित करा।